शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा यासाठी कोल्हापुरात आंदोलन सुरू झालं असून त्याचे पडसाद आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या अधिसभेत उमटले। शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार न करता शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावं, नामविस्ताराचा विषय केव्हाच संपला असून नामविस्तारासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध करणारा स्थगन प्रस्ताव अधिसभा सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी यांनी आज झालेल्या विद्यापीठ अधिसभेत मांडला। यावेळी प्रचंड गदारोळ झालेला पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत या नामविस्ताराला जोरदार विरोध करण्यात आला। शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी खासदार धैर्यशील माने, आमदार अमर महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यानंतर या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली। गेल्या काही वर्षात या विषयानं अनेकदा डोकं वर काढलं आहे। महाराजांचा एकेरी उल्लेख होतो म्हणून नामविस्तार केलाच पाहिजे अशी भूमिका नामविस्तारासाठी आग्रही असणाऱ्यांनी मांडली, तर शिवाजी विद्यापीठाचं नामकरण तत्कालीन धोरणकर्त्यांनी अत्यंत विचारपूर्वक व विविध अंगांनी विचार करून केलं होतं। म्हणून या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असायला हवं असा निर्धार नामविस्ताराला विरोध करणाऱ्यांनी घेतला आहे। तर हा नेमका विषय काय आहे त्यासाठी जाणून घेऊया टीव्ही नेक्स्ट मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट, नामविस्ताराचं होणार काय। चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकार बंधूंच्याकडे पाहिलं जातं त्या पत्रकार बंधूंना अशा ठरावाच्या वेळी अक्षरशः या प्रशासनानं बाहेर हकलवण्याचं काम केलं। त्यामुळे पहिल्यांदा मी ह्या गोष्टीचा निषेध करते। आणि दुसरी प्रामुख्यानं गोष्ट की शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यात येऊ नये अशा स्थगन प्रस्तावाला या प्रशासन काही शब्दचित गोष्टींनी जर पाठीशी घालत असेल, शब्दचित गोष्टी मी एवढ्यासाठी म्हटल्या की स्वीकारला पण नाही आणि स्वीकारला पण आहे अशी कोणतीही स्पष्ट भूमिका या प्रशासनानं मांडलेली नाही। परंतु मिनिट्सवरती अशा पद्धतीनं स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो एकमताने मांडण्यात आला असं रेकॉर्डवरती घेण्याचं त्यांनी मान्य केल्यानंतर आम्ही त्या प्रशासनाचा निषेध करून आज कुठल्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाचं नाव हे बदललं जाणार नाही, शिवाजी विद्यापीठ हेच या विद्यापीठाचं नाव राहील अशा पद्धतीचा ठराव आम्ही एकमतानं अधिसभेमध्ये सर्व सदस्यांच्या साक्षीनं हा एकमतानं आज या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करू नये यासाठी बरीच चर्चा सुरू आहे। दरम्यान आता कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्ताराचा मुद्दा पुढे आला आहे। विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असावं अशी मागणी काही सामाजिक संघटना करत आहेत, तर विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना ठाम आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवाजी विद्यापीठाचं जे नाव आहे ते तसंच राहावं यासाठी देखील समर्थकांनी मेळावे घ्यायला सुरुवात केली। या मुद्द्यावरून सध्या कोल्हापूरमध्ये अस्वस्थ वातावरण पाहायला मिळतंय। यामधून विद्यापीठ प्रशासन कसा मार्ग काढणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे। शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली। 1960च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादं विद्यापीठ असावं असं तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ठरलं। या समितीमध्ये देखील दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळाले। काहींच्या मते विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असावं असं होतं, तर काही जण शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करायचा त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव योग्य राहील असं मत मांडलं। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोल्हापूरचे पहिले आमदार बळवंतराव बराळे यांच्यासह काही जणांना समजावून सांगितलं की बडोद्याच्या सयाजीराव महाराज या युनिव्हर्सिटीचं नाव शॉर्ट फॉर्म मध्ये SM युनिव्हर्सिटी म्हणून वापरलं जातं, तसंच श्री नथीबाई दामोदरदास ठकरासी या युनिव्हर्सिटीचं नाव SNDT म्हणून ओळखलं जातं। तशीच अवस्था विद्यापीठाची होऊ नये म्हणून विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ऐवजी
शिवाजी विद्यापीठ हे नाव योग्य ठरेल अशी भूमिका यशवंतराव चव्हाण यांनी मांडली. त्यांनी मांडलेली भूमिका सर्वांनी मान्य केली आणि अखेर विद्यापीठाच्या स्थापनेवेळी विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं करण्यात आलं. हाच मुद्दा अधूनमधून नेहमीच चर्चेत येतो. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरचे तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील शिवाजी विद्यापीठाचा एकेरी उल्लेख न होता तो छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा व्हावा अशी भूमिका मांडली. त्याही वेळेस कोल्हापूरमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आले. अखेर सर्वांच्या मनात जे असेल त्यांच्याबरोबर आपण राहू असं खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. आता पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला असून त्यामुळं वातावरण तापू लागलंय. विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ हेच राहावं यासाठी काही इतिहासप्रेमी या नावाचं समर्थन करताना दिसत आहेत. विरोधाला विरोध करायची गरज नाही. 99% कोल्हापूरकर ह्या मागणीचे आहेत. कोल्हापूरच्या बाहेरचे लोक जरी आम्हाला असं छानपण शिकवत असेल तर कोल्हापूरकर ऐकणार नाहीत. कारण कोल्हापूरकर हे सुज्ञ आणि मराठ्यांची राजधानी आहे आणि शिवाजी महाराजांचं प्रेम इथे नसा नसाच आहे. त्यामुळं विद्यापीठ बदलायचं किंवा त्यानं काय केलं हे केल्यापेक्षा आम्ही ह्यानंतर एक निवेदन देऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहे. कारण 2019ला असं प्रश्न आला होता त्यावेळी त्यांना नमतं घ्यायला लागलेलं आहे. आजही तसंच करायला त्यांना लागणार आहे. तर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख नको, त्यांना आदरानं बोलवायला हवं म्हणून काही हिंदुत्ववादी संघटनेनी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कसं योग्य आहे याविषयी भूमिका मांडल्या. विद्यापीठ हे नाम असावं की शिवाजी विद्यापीठ असावं असं आपण प्रबोधन केलं. तर तेथील प्रेक्षकांमधून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे संपूर्णच नाव असावं. दोन्ही गट आपापल्या परीनं भूमिका लोकांच्या समोर मांडत आहेत, प्रशासनाला निवेदन देत आहेत. तर सर्वसामान्यांच्या मध्ये चर्चा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे उच्च गुणवत्तेचे राजे होते. त्यांनी गुणवत्तेच्या आधारे रयतेचं राज्य स्थापित केलं. म्हणून शिवाजी विद्यापीठाला नाव काय असावं यापेक्षा शिवरायांनी जपलेला उच्च दर्जा, गुणवत्ता हे अध्यापनाच्या माध्यमातून कसे मजबूत करता येईल याकडे लक्ष द्यावं असं बोलत आहेत. मागील काही वर्षामध्ये विद्यापीठानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या क्षेत्रात आणि अध्यापनाच्या क्षेत्रात आपला एक ठसा उमटवलेला आहे. अशा परिस्थितीत आता विद्यापीठाच्या नामविस्तारावरून समर्थक आणि विरोधक हे पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतांचा आग्रह धरला आहे. या सर्वांमधून शिवाजी विद्यापीठ प्रशासन कसा मार्ग काढणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.